गुड आफ्टरनून सर्वांना. बघा आपण आज 9th स्टँडर्डचं मॅथचं लेक्चर घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सेकंड लेसन शिकत होतो. नाव काय त्याचं आलं? पॅरलल लाईन्स. ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ऑलरेडी आपण घेतलेला आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 घ्यायचं आहे. आपलं आतापर्यंत पॅरलल लाईनचे 2 लेक्चर ऑलरेडी झालेले आहे. ज्यातलं पहिलं लेक्चर काय आहे तर बेसिक पॅरलल लाईनची माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मी 7 प्रॉपर्टीज दिल्या आहे तुम्हाला. आणि सेकंड जे लेक्चर झालं ते कशाचं झालेलं आहे? आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 चं. आता आपला थर्ड लेसन किंवा थर्ड लेक्चर घ्यायचं आपल्याला या लेसनचं पॅरलल लाईनचं. तर हा आहे आपला प्रॅक्टिस सेट 2.2. मग आता 2.2 मध्ये आपल्याला एकूण 6 एक्झाम्पल आहे. मग ते 6 एक्झाम्पल पुन्हा कशावर डिपेंड आहे तर त्या पहिल्या ज्या सांगितलेल्या 7 प्रॉपर्टीज आहे त्याच्यावर असणार आहे. म्हणजे 7 प्रॉपर्टी जर आपल्याला चांगल्या कळल्या तर आपल्याला दोन्ही पण प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 एकदम इझी वाटणार आहे. त्या 7 प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग आता आपल्याला 2.2 प्रॅक्टिस सेट काय आपण बघूयात. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, इन द गिवन फिगर. म्हणजे आपल्याला काय दिले? एक डायग्राम दिली. आपण फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.2 चा आपल्याला एक डायग्राम दिली. काय डायग्राम दिली बरं? ह्या 2 लाईन अशा आपल्याला एक पॅरलल सारख्या वाटतात त्या दिलेल्या आहे. आणि एक कशी दिली? एक ट्रान्सव्हर्सल लाईन दिलेली आहे. याला नाव पण दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे बरं? हे आहे ट्रान्सव्हर्सल लाईन L, हे आहे M आणि ही काय बरं? N लाईन आहे. आणि नेक्स्ट काय दिलंय बरं आपल्याला? इथं X दिलं आणि इथं काय दिलं आपल्याला? Y दिलंय. बरोबर ना? हे सर्व दिलेले आहे. आता क्वेश्चन काय आपण एकदा रीड करू. इन द गिवन फिगर म्हणजे ह्या डायग्राम मध्ये y इज इक्वल टू 108. म्हणजे याचा अर्थ बघा गिवन मध्ये काय काय दिलेले आपल्याला? गिवन y आपल्याला y अँगल किती दिलाय बरं? 108 डिग्री 108 डिग्री दिलाय. कोणता? हा अँगल. बरोबर ना? नेक्स्ट अजून काय दिलंय? अँड x इज इक्वल टू किती दिलाय बरं? 71 डिग्री दिलाय. म्हणजे हा किती अँगल आहे बरं? 71 डिग्री आहे. फर्स्ट ऑफ आर द लाइन्स m अँड n पॅरलल. मग आता m आणि n ह्या 2 लाईन पॅरलल आहे का नाहीये ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आता बघा 2 लाईन केव्हा पॅरलल असतात? ज्यावेळेस आपल्या पहिल्या 7 प्रॉपर्टीज मॅच होतात. म्हणजे पॅरलल लाईन कधी असतात? जर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सेम असतील, त्यांचे इंटेरियर अँगलचे ऍडिशन 180 असेल, एक्सटेरियर अँगल सेम असेल. म्हणजे आपण ज्या प्रॉपर्टी आधी बघितल्या त्या जर मॅच होत असेल तरच ते काय राहतात? पॅरलल लाईन्स. आणि त्या प्रॉपर्टी जर मॅच होत नसेल त्याचा अर्थ दिलेल्या लाईन ह्या पॅरलल लाईन नसतात. आणि ट्रान्सव्हर्सल लाईन एक दिली. बरं मग आता काय काय विचारलं आपल्याला? हा ह्या 2 लाईन m आणि n ह्या 2 एकमेकांना पॅरलल आहे का नाहीये? असेल तर का असेल आणि नसेल तर का नसेल असं आपल्याला जस्टिफाय पण करायचंय. मग आता आपल्याला गिवन दिलेलं आहे. मग आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, x आणि y हे कोणते अँगल आहे बरं? इंटेरियर अँगल आहे. बरोबर का नाही? इंटेरियर आहे. अल्टरनेट आहे का? नाही. एकाच बाजूने म्हणजे काय? इंटेरियर आहे फक्त. मग इंटेरियर अँगलची ऍडिशन किती पाहिजे रे? 180 पाहिजे. मग हे इंटेरियर अँगलची जर ऍडिशन 180 असेल तर आपण ते काय म्हणू शकतो? 2 लाईन पॅरलल आहे. आणि नसेल तर ती पॅरलल असेल का? नाही. मग आता आपण बघू काय. म्हणून x प्लस y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती बरं? 71 डिग्री प्लस y ची व्हॅल्यू किती? 108 डिग्री. दोघांची ऍडिशन किती येणार आहे? 8 प्लस 1 9, 0 प्लस 7 7, 1 ला 1 म्हणजे किती येणार आहे? x प्लस y इज इक्वल टू किती आली? 179 डिग्री आली. बट इथं किती यायला पाहिजे? दोघांची ऍडिशन 180 यायला पाहिजे होती. म्हणजे याचा अर्थ 2 पॅरलल असणार आहे का? नाही. मग आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो? इथं काय पाहिजे होतं? अँगल x अँड अँगल y इफ असं म्हणू शकतो. इफ अँगल x अँड अँगल y आर इंटेरियर अँगल then its addition will be किती असायला पाहिजे होती? 180. बट ती 180 आहे का? नाहीये. म्हणून therefore आपण म्हणू शकतो therefore x plus y are not 180.
दोन्ही 180 आहे का? नाहीये. 180 नाही याचा अर्थ हे करस्पॉन्डिंग किंवा इंटिरियर अँगल आहे का? नाहीये. आणि इंटिरियर अँगल नाही म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर द अँगल एक्स अँड वाय आर नॉट सप्लिमेटरी. आर नॉट सप्लिमेटरी. सप्लिमेटरीचा अर्थ काय असतो माहिती तुम्हाला? 180. सप्लिमेटरीचा अर्थ काय असतो? 180. म्हणजे दोन अँगल जर सप्लिमेटरी असतील तर त्याला काय म्हणतो आपण? 180. बट एक्स आणि वाय हे 180 आहे का? नाही. म्हणजे सप्लिमेटरी आहे का? नाहीये. मग सप्लिमेटरी नसेल तर आपण काय म्हणू शकतो याचा अर्थ, देअरफॉर अँगल एक्स, म्हणजे देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, जर हे सप्लिमेंटरी नाहीये तर याचा अर्थ पॅरलल असेल का? लाईन नाहीये. देअरफॉर लाईन M and line N are not parallel. Are not parallel. लक्षात येईल का? हे जर 180 आले असते ऍडिशन तर ते पॅरलल असतं, पण 180 नाही म्हणून हे पॅरलल आहे का? नाही. कळेल का पहिला क्वेश्चन? नक्की. आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर काय बघायचा आहे? सेकंड. काय बघा क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेलं आहे. सेकंड नंबर काय दिलाय? इन द गिवन फिगर. म्हणजे बघा आपल्याला एक डायग्राम दिली, पुन्हा हे दोन लाईन आहेत, पुन्हा इथं दोन लाईन आहेत, आणि इथं काय एक ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ट्रान्सव्हर्सल लाईनला नाव काय दिलंय? एन. वरची लाईन कोणती? एल. आणि खालची लाईन कोणती? वर इथं एम आहे. इन द गिवन फिगर ही आपल्याला डायग्राम दिली. इफ अँगल ए इज इक्वल टू अँगल काय दिलं आपल्याला? बी. बघा इथे एक अँगल दिला, हा कोणता आहे बरं? ए. आणि हा अँगल कोणता आहे बरं? इथं बी. हे दोघं पण काय सांगितले? इक्वल. देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. जर हे दोघं जर इक्वल असतील तर ह्या दोन लाईन एकमेकांना काय असणार आहे? पॅरलल. कोणती प्रॉपर्टी इथं? व्हेरी गुड. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. डायरेक्टली लिहू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही, कारण की आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सपोज आपल्याला कशात दिलंय तुम्हाला? क्वेश्चन मध्ये ही डायग्राम दिलेली. आन्सर लिहिताना पण आपली डायग्राम काढायची. बट एक गोष्ट काय करा? कन्स्ट्रक्ट करा. काय करा? एक गोष्ट कन्स्ट्रक्ट. म्हणजे डायरेक्टली तरी आन्सर तुमचं चुकीचं ठरणार नाहीये, पण एक थोडं कन्स्ट्रक्ट करा. ते कन्स्ट्रक्ट काय करायचं? एक अँगल घ्यायला द्या सी ना. मातीला काय बघा इथं गिवन मध्ये काय काय दिलंय, खूप सिंपल आहे. गिवन मध्ये काय दिलं बरं आपल्याला? काय सांगितलंय? अँगल ए इज इक्वल टू अँगल काय दिलं आपल्याला? बी. इथपर्यंत लक्षात येईल? ते दोन्ही अँगल हे काय आहे आपल्याला गिवन मध्ये. नेक्स्ट काय बघायचं? कन्स्ट्रक्ट किंवा कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे? अँगल सी ऍज शोन इन फिगर. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे काय केलं? अँगल सी काय केला? मी कन्स्ट्रक्ट केला. मग अँगल सी आणि अँगल ए हे कसे असणार एकमेकांना? व्हर्टिकल अपोजिट म्हणजे इक्वल असणार आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना. बरं याचा प्रूव्ह दॅट काय करायचं? प्रूव्ह दॅट काय करायचं आपल्याला? एक लिहून टाकू. लाईन एल इज पॅरलल टू लाईन काय करायची आहे? एम. आणि नंतर इकडले आपण काय? प्रूफ. पुन्हा प्रूफ मध्ये काय? गिवन लिहून टाका. अँगल ए इज इक्वल टू अँगल काय? बी. हे काय आहे? तर इथं करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल बरोबर का नाही? सॉरी, अँगल ए इज इक्वल टू बघा अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. काय ते आपलं ऑलरेडी आपल्याला गिवन म्हणून द्यायचे, काय हरकत नाही. गिवन आहे ना ते. अँगल ए आणि अँगल बी काय आपल्याला गिवन आहे. बट आता मला सांगा अँगल ए आणि अँगल सी इक्वल असेल का? अँगल ए आणि अँगल सी असेल ना, व्हर्टिकल अपोजिट आहे ना. अँगल ए इज इक्वल टू अँगल काय होणार आहे? सी. का बरं असं आहे? बिकॉज वर्टिकल अपोजिट अँगल. वर्टिकल अपोजिट आहे म्हणून काय बरं? सेम आहे. एवढं डिपेंड करेल. आता बट मला सांगा अँगल सी आणि अँगल बी कसा असणार आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. काय असणार आहे? करस्पॉन्डिंग अँगल. मग अँगल सी इज इक्वल टू अँगल काय असणार आहे? बी. हे दोघं काय इक्वल आहे? इक्वल आहे का? तर बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल.
हे काय करस्पॉन्डिंग अँगल. आणि दोन लाईनला जर करस्पॉन्डिंग अँगल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल नेहमी काय असतात इक्वल. आणि करस्पॉन्डिंग असेल तर करस्पॉन्डिंग नेहमी कुठे असतात फक्त पॅरलल लाईनलाच असतात. कुठे असतात फक्त पॅरलल. मग याचा अर्थ हेच तर आपण विचारलंय मग हे पॅरलल आहे काय हे करस्पॉन्डिंग काय झाले तर बिकॉज ऑफ इकडे बघा बिकॉज ऑफ अँगल गिवन देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर अँगल ए आणि अँगल काय इथं बी हे दोन अँगल आहे. हे दोन्ही पण अँगल कशा असणार आहे अँगल ऑन लाईन. कशावरती लाईन लाईन यल अँड लाईन यम वरती बरोबर ना. आणि हे दोघं लाईन एल वरती आणि एम वरती आणि दोघं पण काय एकमेकांना इक्वल आहे. आणि इक्वल असेल तर काय ना दोन्ही पण लाईन एकमेकांना पॅरलल. आणि देअरफॉर आपण काय म्हणू शकतो देअरफॉर लाईन यल इज पॅरलल टू लाईन काय होणार आहे यम. आणि खाली म्हणू शकतो आपण हेच फक्त एकच स्टेप कोणती एक्स्ट्रा आपल्याला फक्त काय करा व्हर्टिकली ऑपोजिट दाखवा कोणता सी कन्स्ट्रक्ट करून. आणि हे तर सी कन्स्ट्रक्ट केलं का सी आणि बी काय इक्वल आहे आणि इक्वल करस्पॉन्डिंग आहे. आणि दोन अँगल जर करस्पॉन्डिंग असेल तर ते काय असणार आहे पॅरलल लाईनच असणार आहे. झालं पॅरलल. इथं तुम्ही डायरेक्ट लिहिलं असतं व्हर्टिकली ऑपोजिट एक जरी वाक्य लिहिलं असतं तरी पण बरोबर आलं असतं. म्हणजे चुकीचं नसतं दिलं त्यांनी. लक्षात येईल का नक्की एकदम. आता आपल्याला बघायचंय एक्झाम्पल नंबर 3. बघा आता थर्ड एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला काय दिली रे एक डायग्राम दिली बरोबर ना. एक लक्ष द्या कशी डायग्राम दिली बघा. कोणती लाईन आहे बरं ही आहे के ट्रान्सव्हर्सल लिहिली बरोबर ना. पहिली लाईन कोणती बरं एल एम एन हे आपल्याला पॅरलल असं जाणून राहिलं तरी काय आपण बघू. अजून काय दिलं आपल्याला इथे एक ट्रान्सव्हर्सल लाईन दिली बरोबर ना. हे काय दिले ट्रान्सव्हर्सल लाईन आहे कोणाला वरती एम आणि एन ला. नाव पण दिले काय काय दिले. इथे एक अँगल दिलाय कोणता दिलाय बी. इथं कोणता आहे ए. इथं कोणता अँगल आहे बरं एक्स आणि इथं कोणता आहे बरं वाय. असे 4 आपले अँगल दिले. बाकी काही दिले का आपल्याला नाहीये बरोबर. बरं आता काय इन द गिवन फिगर दिलेल्या डायग्राम मध्ये गिवन मध्ये डायरेक्ट लिहून टाकू आपण. चला काय गिवन मध्ये काय दिलंय बरं अँगल ए इज कॉन्करंट टू अँगल काय दिलाय बी. गिवन आहे ऑलरेडी हे काय गिवन आहे. अँड अजून एक दिलंय काय दिलंय अँड अँगल एक्स इज कॉन्करंट टू अँगल काय दिलं आपल्याला वाय बरोबर ना. हे काय म्हणजे ए बी पण सेम आहे आणि एक्स वाय सुद्धा काय सेम आहे. ए बी का सेम असेल इथं करस्पॉन्डिंग अँगल. एक्स वाय का सेम असेल इथं इंटेरियर अल्टरनेट अँगल. व्हेरी गुड लक्षात. बर हे दोन आपल्याला दिले आणि काय प्रूव्ह दॅट करायचं आपल्याला प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट काय करायचंय लाईन यल इज पॅरलल टू लाईन काय करायची बरं एन. अरे लक्षात आता लक्ष द्या मी काय म्हणतो. म्हणजे एल आणि एम हे दोन एकमेकांना काय दाखवायचे पॅरलल. हे 2 स्टेपने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. किती 2 स्टेप. कोणतं 2 स्टेप आहे सर्वात पहिले काय करायचं एल आणि एम हे पॅरलल हे दाखवायचं. सेकंड स्टेप काय एम आणि एन हे पॅरलल दाखवायच्या. यात कॉमन कोण आहे एम आहे म्हणजे सोडून द्या. म्हणजे याचा अर्थ एल आणि एन सुद्धा काय असणार आहे पॅरलल. लक्षात 2 स्टेप मध्ये. आणि 2 डायग्राम काढावं लागेल तुम्हाला. हे डायग्राम काढायचे आहे 2 डायग्राम्स काढायचे आहे. माझा फर्स्ट डायग्राम बघा काय. फर्स्ट डायग्राम मध्ये कोण गरज नाही आपल्याला यांची गरज नाहीये कारण ह्या 2 पहिल्या पॅरलल दाखवायच्या ना. मग आपण अशी डायग्राम काढू शकतो. ही आहे सपोज ट्रान्सव्हर्सल लाईन आणि ह्या 2 लाईन आहे ही एक आणि एक. पहिली कोणती बरं एल आणि दुसरी कोणती बरं एम. इथं काय दिलं आपल्याला अँगल बी आणि इथं अँगल काय दिलं आपल्याला ए दिलाय. पहिले दोघं काय दाखवू आपण एकमेकांना पॅरलल आहे हे दाखवून देऊ. मातीचं काय बघा तिथं बघा अँगल कोणता बरं अँगल ए इज कॉन्करंट टू अँगल काय दिलाय बी. हे ऑलरेडी आपल्या गिवन पण आहे बरोबर का नाही गिवन आहे. आणि दुसरं हे का सेम असणार आहे तर बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते असणार हे करस्पॉन्डिंग अँगल आहे बरोबर ना. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर असतील तर 2 लाईन कशा असतात नेहमी पॅरलल. हे रिझन खूप इम्पॉर्टंट आहे.
दोन लाईनवर ज्यावेळेस दोन अँगल करस्पॉन्डिंग होतात त्यावेळेस नेहमी दोन लाईन कशा असतात पॅरलल. आणि जर मग हे दोन जर करस्पॉन्डिंग अँगल असतील तर देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन काय होणार आहे बरं एम होणार आहे. बरोबर ना. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर सपोज फर्स्ट. त्यानंतर संपलं. सेकंड. आता अजून एक दुसरी डायग्राम काढा. दुसरी कोणती बरं ह्या दोघांची काढा म्हणजे कशी येईल बघा. अशी डायग्राम मिळते. एक्सटेंड केली ते चालेल नाही केली ते चालेल काही प्रॉब्लेम नाही. इथं काय दिलं अँगल आपल्याला एक्स इकडून काय दिलं आपल्याला वाय दिलाय. बरोबर ना. हे दोन अँगल दिले. मग आता काय बघा इथं बघा अँगल कोणता बरं एक्स इज कॉन्करंट टू अँगल काय दिलाय बरं वाय. बिकॉज हे सुद्धा काय रे आपल्याला गिवन ऑलरेडी सांगितलेले. बरं हे काय इक्वल असणार त्याचं रिझन पण आहे. काय रिझन असणार याचं हे कसे असणार आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटरनल अल्टरनेट अँगल ना. आणि जर मग दोन लाईनला इंटेरियर अल्टरनेट अँगल असेल तर त्या दोन्ही लाईन एकमेकांना काय असतात पॅरलल. आपण प्रॉपर्टी बघितलेली म्हणून म्हणू शकतो देअरफॉर लाईन ही कोणती होती बरं आपली यम आणि ही कोणती होती एन. लाईन यम इज पॅरलल टू लाईन काय होणार बरं एन. याला इक्वेशन नंबर काय म्हणा 2 म्हणा. माझ्याकडे बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन काय बघा मिळतं बरं इकडे लक्ष द्या. लाईन एल इज पॅरलल लाईन टू कोणती बरं यम. बघा लिहितो मी लाईन कोणती आहे एल इज पॅरलल टू लाईन कोणती बरं इथं यम. आणि इथं लाईन एम इज पॅरलल टू कोणती लाईन एम इज पॅरलल टू लाईन कोणती लाईन एम इज पॅरलल टू लाईन कोणती असणार आहे एन असणार आहे. बरोबर का नाही. मग बघा लाईन एल ला एम पॅरलल आहे एम ला कोणती पॅरलल आहे एन. याचा अर्थ होईल ना लाईन एल लाच कोणती लाईन पॅरलल राहणार आहे एन पण राहील ना. आणि देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन काय होणार आहे एन. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आणि खाली काय लिहू शकतात हेन्स प्रूव्ह. हेन्स प्रूव्ह. लक्षात येईल ना. सिंपल एकदम. फक्त दोन डायग्राम काढा बाकी काही नाही. स्कूलमध्ये दोन